नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 7 मार्च 2025 च्या चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण खूप महत्त्वाचे काही 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर कालचा पहिला प्रश्न होता, भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र कोठे बांधले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे गुरुग्राम मध्ये। यानंतर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या देशातील पहिल्या रिव्हर डॉल्फिन गणनेच्या अहवालानुसार भारतामध्ये किती नदी डॉल्फिन आढळल्या आहेत? तर 6327। यानंतर पुढील प्रश्न, तर 2025 ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार नुकताच कोणाला मिळाला? तर ॲड्रीन ब्रॉडी यांना मिळाला आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर यमांडू ओरसी कोणत्या दक्षिण अमेरिकन देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? तर उरुग्वे। यानंतर जागतिक वन्यजीव दिवस कधी साजरा केला जातो? तर 3 मार्च रोजी। यानंतर नुकतेच रणजी ट्रॉफी 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर विदर्भने। यानंतर अलीकडेच कोणत्या कंपनीला IRFC सह नौदल दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे? तर IRCTC या कंपनीला। यानंतर पुढील प्रश्न होता कालचा, तर नॅशनल फार्मसी एज्युकेशन डे कधी साजरा करण्यात येतो? तर 6 मार्च रोजी। यानंतर नुकतीच भारतीय परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर मनन कुमार मिश्रा यांची निवड करण्यात आलेली आहे। यानंतर पुढील प्रश्न होता, तर अलीकडेच वन नेशन वन पोर्ट उपक्रम कोणी सुरू केला आहे? तर सर्बानंद सोनोवाल यांनी सुरू केला आहे। यानंतर अलीकडेच महिलांच्या इंडोर शॉटपुटमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम नुकताच कोणी केला आहे? तर कृष्णा जयशंकर यांनी केला आहे। यानंतर पुढील प्रश्न, ICC वनडे स्पर्धेत कोणी सर्वाधिक षटकार करण्याचा विक्रम केला आहे? तर रोहित शर्मा याने केला आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात आणि आजचा पहिला प्रश्न आहे, तर कोणता देश जगातील 3ऱ्या क्रमांकाचा जैव इंधन उत्पादक देश बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आपला भारत देश। कोणता? तर आपला भारत देश। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर भारत जगातील 3रा सर्वात मोठा जैव इंधन उत्पादक म्हणून उदयास आला आहे। तर जानेवारी 2025 पर्यंत भारताने पेट्रोलमध्ये 19.6% इथेनॉल मिश्रण गाठले आहे। तर यानंतर स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जेच्या संक्रमणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे। तर भारत 2030 च्या उद्दिष्टांपेक्षा 5 वर्ष अगोदर 20% इथेनॉल मिश्रण साध्य करेल। यानंतर गेल्या 10 वर्षांमध्ये इथेनॉल मिश्रित उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे। तर पुढील प्रश्न, डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच कोणती भाषा युनायटेड स्टेट्सची अधिकृत भाषा म्हणून घोषित केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, इंग्रजी ही भाषा। कोणती? तर इंग्रजी भाषा। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण। तर 1 मार्च 2025 रोजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इंग्रजीला युनायटेड स्टेट्सची अधिकृत भाषा बनवण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे। तर युनायटेड स्टेट्सच्या इतिहासामध्ये प्रथमच संघराज्य सरकारने अधिकृतपणे राष्ट्रीय भाषा घोषित केली आहे। तर यानंतर ते म्हणाले की या निर्णयामुळे विविध पार्श्वभूमीचे लोक असलेल्या राष्ट्रात एकता आणण्यास मदत होईल। यानंतर मित्रांनो, व्हाईट हाऊसने एक कार्यकारी आदेश जारी केला, ज्यामध्ये म्हटले की इंग्रजीला युनायटेड स्टेट्सची अधिकृत भाषा बनवण्याचा आता बराच वेळ गेला आहे। यानंतर अमेरिकाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, तर अमेरिकाची राजधानी आहे वॉशिंग्टन DC, चलन आहे अमेरिकन डॉलर आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प। तर यानंतर पुढील प्रश्न, तर खेलो इंडिया हिवाळी खेळ 2025 चा दुसरा टप्पा कोठे होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, लडाख मध्ये होणार आहे। कोठे? तर लडाख मध्ये। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर खेलो इंडिया हिवाळी खेळ 2025 चा दुसरा टप्पा 9 ते 12 मार्च दरम्यान जम्मू आणि काश्मीर मधील गुलमगरच्या
प्रसिद्ध स्की रिसॉर्ट मध्ये आयोजित केला जाईल. तर यानंतर मित्रांनो कार्यक्रम सुरुवातीला 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान नियोजित होता, परंतु कमी बर्फवृष्टीमुळे पुढे ढकलण्यात आलेला आहे. तर यानंतर तथापि अलीकडील अतिवृष्टीमुळे आता हिवाळी खेळांसाठी आदर्श परिस्थिती निर्माण झालेली आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे तर 301 दिवसीय सामने खेळणारा 7वा भारतीय क्रिकेटपटू नुकताच कोण ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी विराट कोहली. कोण? तर विराट कोहली. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारताच्या महान क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या विराट कोहलीने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तर त्याने 2 मार्च 2025 रोजी दुबई येथे न्यूझीलंड विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यादरम्यान त्याचा 300वा एकदिवसीय सामना खेळला आहे. तर या कामगिरीसह कोहली असे करणारा 7वा भारतीय आणि जगातील 22वा खेळाडू ठरला आहे. यानंतर पुढील प्रश्न 6 मार्च 2025 रोजी जाहीर झालेल्या स्मार्ट सिटी अभियान विस्तारासाठी महाराष्ट्रातील कोणत्या शहराची निवड करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पुणे या शहराची. कोणत्या? पुणे या शहराची. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर स्मार्ट सिटी मोहिमेच्या विस्तारासाठी पुण्याची निवड करण्यात आलेली आहे. तर ज्याचा उद्देश शहरी पायाभूत सुविधा वाढवणे आणि तंत्रज्ञान आणि नवोपक्रमांद्वारे चांगल्या सेवा प्रदान करणे हे आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा. तर अलीकडेच भारताने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोगापासून मुक्ती मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 2025 या. कोणत्या? तर 2025. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर भारतात टीबीचा सर्वाधिक भार आहे. तर दर 3 मिनिटांना टीबीमुळे 2 मृत्यू होत असतात. तर राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे जागतिक उद्दिष्ट सन 2030 पूर्वी 2025 पर्यंत भारताला क्षयमुक्त करणे हे आहे. तर जागतिक क्षय दिवस 24 मार्च आहे आणि थीम काय आहे 2024 ची? तर होय आम्ही टीबी संपवू शकतो. तर वचनबद्ध गुंतवणूक आणि वितरण. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न तर कोणत्या राज्याने चिरांग रिपू एलिफंट रिझर्वला राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिसूचित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आसाम या. कोणत्या? तर आसाम या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आसाम सरकारने चिरांग रिपू एलिफंट रिझर्वला 8वे राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिसूचित केले आहे. तर त्याचे नाव असेल सिखना ज्वालाओ राष्ट्रीय उद्यान. तर आसाम विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. तर आसामची राजधानी आहे दिसपूर आणि सध्याचे मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा शर्मा. यानंतर पुढील प्रश्न फॉर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड्स म्हणजेच FILA 2025 मध्ये आयकॉन ऑफ एक्सलन्स पुरस्कार नुकताच कोणी जिंकला आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जय शहा यांनी जिंकला आहे. कोणी? तर जय शहा यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC चे अध्यक्ष जय शहा यांना फॉर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड्स 2025 च्या 14व्या आवृत्तीत प्रतिष्ठित आयकॉन ऑफ एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर वयाच्या 36व्या वर्षी जय शहा यांनी ICC चे सर्वात तरुण अध्यक्ष बनून इतिहास रचला आहे. तर नवोन्मेष सर्व समावेशकता आणि क्रिकेटची आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न अलीकडेच MRF चा ब्रँड अँबॅसेडर नुकताच कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शुभमन गिल बनला आहे. कोण? तर शुभमन गिल. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल 4 मार्च 2025 रोजी MRF टायरचा ब्रँड अँबॅसेडर बनला आहे. तर गिल हा ICC पुरुष खेळाडूंच्या क्रमवारीत सध्याचा क्रमांक 1 वन डे फलंदाज आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 10वा. तर कोणता देश FID बुद्धिबळ विश्वचषक 2025 चे आयोजन करेल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आपला भारत देश करणार आहे. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर FID ची स्थापना झाली 20 जुलै 1924 मध्ये. कोठे? तर पॅरिस फ्रान्स मध्ये झाली आणि मुख्यालय आहे लॉसने स्वित्झर्लंड मध्ये. कोठे? तर लॉसने स्वित्झर्लंड. यानंतर मित्रांनो आपण आज एक प्रश्न एक्स्ट्रा ठेवलेला आहे. तर प्रश्नाकडे लक्ष द्या. तर 5 मार्च 2025 रोजी
महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा मुख्य केंद्रबिंदू काय होता? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आरोग्य आणि शिक्षण हा मुख्य केंद्रबिंदू होता. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सादर केलेल्या अर्थसंकल्पात आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी लक्षणीय तरतूद करण्यावर भर देण्यात आला आहे, जो राज्यातील सार्वजनिक आरोग्य सुविधा आणि शैक्षणिक पायाभूत सुविधा सुधारण्याच्या सरकारच्या प्राधान्याचे प्रतिबिंब आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल मी अशी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र नुकतेच कोठे बांधले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.